हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळे कसे आहात? तर मग आज मम्मी आणि मी चिक्की बनवत होतो तिळाची. तर चिक्कीचं नाव फसूनच गेला. तर चिक्की जमलीच नाही आणि चिक्की अशी चिटकत होती. हॅलो एव्हरीवन. तर ईशानवीला व्लॉगिंग करायची खूप इच्छा होती, सो सुरुवातीला तिने व्हॉइस ओव्हर दिला. तर संक्रांत आहे म्हणून मी तिळाची चिक्की करायला घेतली, पण आमचं चिक्की काही जमलीच नाही. चिक्कीचं रूपांतर लाडूतच झालं. तर सगळ्यात पहिले आम्ही तीळ भाजून घेतली. पाक बनवण्यात माझी काहीतरी गडबड झाली. पाक कदाचित कच्चाच होता, पूर्ण झालाच नाही. तर गूळ छान मी करून घेतला होता, तरी पण माहीत नाही काय गडबड झाली. ॲक्च्युली मी चिक्की पहिल्यांदाच बनवत होते. नेहमी आई चिक्की बनवतात आणि मी त्यांना हेल्प करते. तर असो, मी तरी ही रेसिपी सांगते, जर तुमची बनलीच चांगली तर. तर गुळात थोडंसं पाणी टाकलं, ते छान होऊ दिलं आणि पाक झाला आहे की नाही हे पाण्यात टाकून चेक करायचं असतं. मी केलं, पण मी जेव्हा गूळ झाला असं वाटलं, त्यात तीळ मिक्स केली आणि ते असं पोळपाटवर काढून घेतलं. पोळपाटला आधीच तूप लावून ठेवलं होतं, पण मी जेव्हा लाटण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अशी माझी चिक्की निघून येत होती, सगळी तीळ निघून येत होती आणि इथेच माझा पूर्णपणे हार्ट ब्रेक झाला. तर असो, तर मग वेळ प्रसंग अवधान बघून मी चिक्कीचं रूपांतर लाडूत केलं आणि इथे लाडू बांधायला गेले. खूप वाईटही नाही झाली, पण सुरुवातीला चिक्की जरा चिपकते. सो असो, दिस इज फॉर इट. थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय.